तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। आजच्या घडीची आणि आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची माहिती समोर येत आहे की या महिन्यात नोव्हेंबर महिन्यात 1 कोटीपेक्षा जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। 1 कोटीपेक्षा जास्त महिला आता अपात्र होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि या संदर्भात काय सविस्तर माहिती आहे ते समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। त्याच सोबत आज आपण पाहणार आहोत की नोव्हेंबरचा हप्ता तुमच्या खात्यावर कधी जमा होईल आणि त्यानंतर 2100 रुपये वाढीव संदर्भात काय नवीन माहिती आहे, काय केवायसी संदर्भात काय नवीन अपडेट आलेली आहे समोर सविस्तरपणे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा। असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात। तर नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर लाडक्या ताईंनो, 1 कोटीपेक्षा जास्त महिला अपात्र होण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे। कारण आज 17 तारीख आहे आणि 18 तारीख ही लाडकी बहीण योजनेची केवायसी साठी शेवटची तारीख असणार आहे आणि 2 कोटी 35 लाख महिलांपैकी फक्त 1 कोटी 35 लाख महिलांची केवायसी झाल्याची माहिती समोर आलेली आहे आणि 1 कोटी महिला अजून केवायसी करण्याच्या शिल्लक आहेत। आणि तुम्हाला माहितच आहे एका दिवसात या 1 ते 2 दिवसात 1 कोटी महिलांची केवायसी होणे शक्य नाही। ज्या महिलांची झालेली आहे त्या महिलांनी मला नक्कीच कमेंट मध्ये कमेंट करून सांगायचं आहे आणि ज्या महिलांची नसेल झाली त्यांना काय अडचण येत आहे हे सुद्धा मला कमेंट मध्ये कमेंट करून सांगायचं आहे। आपलं नाव, गाव आणि जिल्हा टाकायला विसरायचं नाही। तर 1 कोटी महिलांची केवायसी होणे अजून शिल्लक आहे। अजून त्यांची केवायसी झालेली नाही, त्यांची वेगवेगळे कारणे असू शकतात। पण लाडक्या ताईंनो, या कारणामुळे 1 कोटीपेक्षा जास्त महिला 18 तारीख जर शेवटची असेल तर 1 कोटीपेक्षा जास्त महिला या महिन्यात अपात्र होण्याची भीती आता निर्माण झालेली आहे। यात तुम्ही आहात का? तुमची केवायसी कंप्लीट झाली का? नक्कीच मला सांगायचं आहे। पण लाडक्या ताईंनो, तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही। समोर निवडणुका आहे आणि निवडणुकाच्या तोंडावर सरकार तुम्हाला अपात्र करणार नाही, कारण याचा सरकारला चांगला फटका बसणार आहे समोरच्या निवडणुकीमध्ये। त्यामुळे तुम्ही तेवढी काळजी करू नका। पण तुम्हाला जर वेळ असेल तर नक्कीच केवायसी करून घ्या, कारण 18 तारीख ही शेवटची आहे। तारीख वाढवणार असल्याची माहिती समोर येत आहे, पण अजूनपर्यंत त्या संदर्भात कुठल्याही नेत्याने अधिकृतपणे भाष्य केलेलं नाही किंवा कुठेही माहिती दिलेली नाही। त्यानंतर लाडक्या ताईंनो पाहून घ्या, नोव्हेंबरचा हप्ता हा तुमच्या खात्यावर कधी जमा होईल आणि नोव्हेंबरच्या हप्त्यामध्ये 2100 रुपये वाढीव मिळणार का? तर लाडक्या ताईंनो, किती महिलांना असं वाटतं की या महिन्यात नोव्हेंबरच्या महिन्यात हप्ता हा वाढवून मिळाला पाहिजे, लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ 2100 रुपये झाली पाहिजे? मला नक्कीच कमेंट मध्ये तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे। तर लाडक्या ताईंनो पाहून घ्या, समोर निवडणुका आहे आणि या निवडणुकीच्या दरम्यानच तुम्हाला वाढ मिळण्याची शक्यता आहे। तर राज्यातल्या लाडक्या ताईंनी त्या संदर्भात आवाज उठवला पाहिजे किंवा आमच्या आवाजात तरी आवाज तुम्ही मिळवला पाहिजे। यासाठी तुम्ही कमेंटवर जास्तीत जास्त महिलांनी कमेंट करायची आहे की 2100 रुपये हप्ता यावेळेस मिळालाच पाहिजे। त्यानंतर लाडक्या ताईंनो, तुम्हाला माहितच आहे निवडणुकीच्या वेळेसच तुमचे पैसे वाढून तुम्हाला मिळणार आहे, या नाही तर दुसऱ्या निवडणुकीच्या वेळेस तुम्हाला पैसे वाढून मिळेल। पण लाडक्या ताईंनो, अजूनपर्यंत त्या संदर्भात कुठेही माहिती समोर आलेली नाही। त्यामुळे तुम्हाला नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो फक्त 1500 रुपये मिळणार। तर आता नोव्हेंबरचा हप्ता आमच्या खात्यावर कधी जमा होईल असा सवाल आता लाडक्या ताई विचारत होता। तर पाहून घ्या लाडक्या ताईंनो, नोव्हेंबरचा हप्ता तुमच्या खात्यावर तुमच्या वेळेवरच जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे। तर काही लाडक्या बहिणी अशा प्रश्न विचारत होत्या की संजय गांधी निराधार योजना, श्रावण योजना या योजनेचा GR प्रसिद्ध झाला आणि त्यांच्या खात्यावर त्यांचे पैसे वितरण सुद्धा सुरू झाले, मग लाडकी बहीण योजनेचा एक GR प्रसिद्ध होऊन आपल्या खात्यावर पैसे जमा होईल का अशी वाट आता लाडक्या ताई पाहत आहे। तर लाडक्या ताईंना पाहून घ्या, तुम्हाला तुमच्या वेळेवरच पैसे मिळणार आहे। दर महिन्यात आपण पाहत आहोत या महिन्याचे पैसे पुढच्या महिन्यात मिळत असतात। तर लाडक्या ताईंना तुम्हाला माहितच आहे 2 तारखेला निवडणूक आहे, 3 तारखेला मतमोजणी आहे आणि 3 तारखेच्या नंतर एक GR प्रसिद्ध होईल। एक संभाव्य तारीख आहे लाडक्या ताईंनो की 10 तारखेपर्यंत तुमच्या खात्यावर हे पैसे जमा होऊ शकतात। एकत्रितपणे 3 हप्ते तुमच्या खात्यावर जमा होणार असल्याची एक अफवा उडत होती। तर लाडक्या ताईंनो, ते शक्य नाही। तुम्हाला फक्त नोव्हेंबरचे पैसे डिसेंबरच्या 10 तारखेपर्यंत मिळू शकतात। लाडक्या ताईंनो, आजच्या घडीच्या ज्या काही अपडेट्स होत्या ते आपण सर्व पाहिलेले आहे, सविस्तरपणे पाहिलेले आहे। जर 18 तारीख शेवटची असेल तर नक्कीच 1 कोटीपेक्षा जास्त महिला उद्यापासून अपात्र होणार आहे लाडकी बहीण योजनेतून। तर लाडक्या ताईंनो, या संदर्भात जशी काही नवीन माहिती येईल, नवीन अपडेट येईल, सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा। असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अगदी थोडक्या शब्दात तुम्हाला पाहायला मिळत असतात।
भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि पाहत राहा भाऊसाहेब घोडे महत्वपूर्ण माहिती या चॅनलवरचे व्हिडिओ. जय महाराष्ट्र.